एक लेग अंपर पाठवायचं आहे. चला लवकरात लवकर पाठवा. अच्छा गेलेला आहे. T90 चॅलेंजर्स आणि R11 अशा दोन संघादरम्यानची मॅच आहे आणि 5 षटकांचा सामना आहे. आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये यस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. स्टार्ट ऑफ द मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी आहे आणि सहज आणि सोपा झेल टिपला गेला आणि पहिला चेंडूवरती फलंदाज बाद. थोडीशी साधी भोळी चला स्वप्नील दुलप यावेळेला नॉन स्ट्राईक खेळलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. अखिले प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. प्रशांत दुमडा आयकॉन आहेत आणि आयकॉन म्हटल्यानंतर त्यांना आयकॉनिक खेळ साकारावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू म्हणजे गोलंदाजाला खूप मोठी ताकद मिळालेली असणार आहे. या T90 प्रीमियर लीग मधील हा साखळी सामन्यातील शेवटचा सामना आहे आणि जर का कोपरीच्या मैदानावरती तुम्ही खेळत असाल आणि जर का धावा बॅटमधून निघत नाहीत तर मात्र तो मैदानाचा तो तुमचा स्वतःचा फॉल्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण इथे गेले कित्येक वर्ष स्पर्धा आपण बघत आलोय आणि या मैदानावरती धावांची लयलूट करणं अवघड राहत नाही. आणि इथे सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अखिलेश यादव पॉवर प्लेचं षटक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जर आपण बघितलं तर मिड विकेट डीप मध्ये प्रोटेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर लॉंग ऑन ला सुद्धा आपण बघतोय. आणि असं असताना बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. अजून एक विकेट आली आणि पॉवर प्ले मध्ये काहीशी पॉवर अखिलेश यादव या ठिकाणी दाखवतायत. 5 षटकांच्या सामन्याला काय प्लॅन करून खेळायचंय आणि तो प्लॅन काय आहे तो सुद्धा आपल्याला क्लिअरली दिसून येतोय. ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून ॲज अ बॉलर म्हणून अखिलेशने दाखवला. परंतु फलंदाजाने जो काही प्लॅन केला होता तो अजूनही एक्झिक्यूट झालेला नाहीये. ही अडचणीची बाब. T90 चॅलेंजर्स यावेळेला थोडा अडचणीमध्ये कारण 2 विकेट इथे आलेले आहेत आणि सातत्य निर्धाव चेंडू सुद्धा येत आहेत. अजूनही धावफलकाचं खातं ओपन झालेलं नाही. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. आज T90 प्रीमियर लीग बघत असताना एक चांगलं वातावरण क्रिकेटमय वातावरण का होतंय कारण वसई तालुक्यामधील काही नामवंत खेळाडू या स्पर्धेचा एक भाग झालेत. पहिलं षटक मेडन ओव्हर विथ 2 विकेट. 2 विकेट घेऊन मेडन ओव्हर हाताळली अखिलेश यादवने आणि आपल्या संघाला हा ग्रेट स्टार्ट करून दिलाय. थँक्यू डीजे. किशोर केणी अजून एक नवीन गोलंदाज. प्रचंड अनुभव या खेळाडूला सुद्धा आणि या मैदानावरती खेळण्याचा जरी त्याहून जास्त अनुभव. जितकं पण क्रिकेट खेळले त्यामध्ये कोपरीच्या मैदानावरती खेळण्याचा खूप सारा अनुभव आहे. मला वाटते कोपरी मास्टर्समधून ते खेळतात आणि आज या T90 प्रीमियर लीगमध्ये R11
लगातो 6 या संघामध्ये खेळत असताना लॉफ्ट केलंय चेंडूला, काय जबरदस्त फटका आहे, चेंडू हवेमध्ये विशाल पाटीलच्या डोक्यावरून निघून गेलाय. लॉंगॉनला क्लिअर करत असताना षटकार. थँक्यू डीजे स्वप्नील दुलप, आपली जबाबदारी समजून खेळलेला हा फटका, त्याला फेकून दिलं होतं लॉंगॉनच्या डोक्यावरून. आणि इथे खूप मदत असते, खास करून हवेची म्हणा. या मैदानावरती खेळत असताना ऑन साईडला मोठ्यात मोठे फटके येत असतात, धावा बनत असतात, धावांची लयलूट होत असते आणि हे चक्र कायम असते. यावेळेला डाऊन दी ग्राउंड सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग आणि शानदार षटकार 6 धावांसाठी. सहा धावा कशा प्रकारे आला बघा हा फटका. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू गोल्डन स्पॉटवरून उडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाईल असा काहीसा विचार केला होता किशोरदादा किनी याने. कारण या चेंडूला जर का आडव्या बॅटने खेळलं असतं, मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नसता. याच अनुषंगाने ती गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाज स्वप्नील तितके चपळ, त्याने डाऊन दी ग्राउंड खेळलं, ऑन मेरिट खेळलं आणि त्यामुळे इथे 6 धावा येताना दिसल्यात. लगातार 2 षटकार आल्यात आणि या लगातार 2 षटकाराने मात्र ज्या पहिल्या षटकामध्ये न आलेल्या धावा होत्या त्याला भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. एक ऐतिहासिक मैदान, या मैदानावरती खेळण्याची मजा काही न्यारी आहे आणि जितकी जवळपास गाव आहेत त्या सर्वांना अनुभव या मैदानाचा. त्यामुळे किशोरदादा किनी यांना सुद्धा तितकाच चांगला अनुभव या मैदानाचा आहे. त्यामुळे हा कमबॅक सुद्धा बघायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे हावी होऊ दिलं नाही स्वप्नीलला आणि त्या चेंडूवरती मात्र फक्त 2 धावा माफ करा, धावून पूर्ण केल्या जातात आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. पुढील चेंडू किशोरदादा यांचा. ओ एच आणि तोच जसं मी मगाशी चर्चा केली होती, यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला होता कारण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बॅटची काढा घेतल्यानंतर यष्टरक्षक बीट होतोय आणि तिथे चेंडू धरणीला दान होत असताना झेल सुटलाय आणि एक जीवनदान स्वप्नीलला मिळत आहे. दुसरं षटक थोडं महागडं ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट ओव्हर. दुसऱ्या षटकामध्ये जो काही धावांचा आलेख आहे थोडासा वरती जात असताना दिसतोय, परंतु पहिल्या षटकामध्ये न येणाऱ्या धावा या बळकट येतात. धावचीची संधी आहे, ओ थोडक्यात कमी पडले. वेगाने फेकी जरूर झाली, परंतु जोपर्यंत यष्टीवरती लावतील त्या अगोदर चपळाईनं धाव कंप्लीट केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळाली. दुसरं षटक या ठिकाणी झालं संपन्न. अच्छा, 1 बॉल बाकी आहे. 16 धावा आहेत धावफलकावरती. उडवलाय चेंडू हवेमध्ये, विशाल वेट करतोय. ओ व्हॉट अ स्टॉप, चांगला प्रयत्न विशालचा आणि जो कंट्रोल दाखवला त्याने त्याच्या फिटनेसची एक पावती दिली, पोच पावती त्याला म्हणूयात. खूप चांगल्या रीतीनं चेंडूला अडवला, आतमध्ये फेकलं, तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि 2 धाबांशी 2 षटकं संपलीत. 18 धाबा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम T90 चॅलेंजर्स या संघाच्या. चला, तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवरती भावेश जैन येतात. उंच पुराचा खेळाडू आणि त्याच्या उंचीचा ते कितपत फायदा उचलतात. त्या व्यतिरिक्त दोन्ही फलंदाज संतोष शाहरुख आणि स्वप्नील दुलप कशा प्रकारची बॅटिंग करतात यावरती सुद्धा नजर असणार आहे. 5 षटकांचा सामना आणि त्यामध्ये 2 षटक आतापर्यंत संपन्न झालीत. 9च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भावेश यांच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. ऑन साईडला प्रोटेक्शन जर आपण बघितलं, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर टीममध्ये मिडविकेट, काऊ कॉर्नर सुद्धा आहे. ये होईना बाद, क्या बात आहे. संजयजी मल्होत्रा आपल्या अनोख्या शैलीमध्ये
इशारा देत असताना वाईडचा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. काऊ कॉर्नर आहे आणि लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये बघायला मिळतोय आणि त्यानंतर पॉईंट इनफिल्डमध्ये आहे म्हणजे 30 सर्कलच्या आतमध्ये आणि मिड ऑफ थोडासा झुकताय वाईडिशच्या स्वरूपानं. थर्ड वन पाईन लेग सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाही तिथं अंपायर आहेत. क्या बात आहे. असं असताना या व्यूहरचनेने गोलंदाजी करण्यासाठी भावेश सज्ज झालेत. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन मेरिट म्हणजेच पुढचा चेंडू असल्याकारणाने त्यांना ऑफ ड्राईव्ह केला वगैरे पर्याय नव्हता. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक गेला जोपर्यंत फील्ड केली तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी होते म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण जसं असतं त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते त्यावेळेला फलंदाजाला यश मिळण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि त्यामुळेच की काय भावेश जैन यावेळेला थोडेसे प्रभावी ठरतात दोन्ही फलंदाजावरती. एकाचं रूपांतर 2 मध्ये चपळाईने केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. लवकर स्वस्तात आलेल्या त्या 2 विकेट त्या 2 विकेट्सने दडपण पूर्णपणे T90 चॅलेंजर्स या संघावरती आलं आणि ते जे दडपण आहे ते कुठं ना कुठेतरी झुगारण्याचा प्रयत्न आता हळूहळू हे दोन्ही फलंदाज करतायत. परंतु भावेश जैन त्या दडपणाला भेदू देत नाहीत. ही सर्वात मोठी अडचण बनून बसले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच पुन्हा एकदा वळून सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईडची सांगता होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. T90 प्रीमियर लीग 2025 क्रिकेट विथ पॅशन आणि दरवर्षी हे सर्व खेळाडू वेगळ्या पॅशननं या T90 नावासाठी खेळत असताना दिसतात. त्यांचे प्रीमियर लीग असो त्यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा असो. चेंडू हवेमध्ये काही काळ राहिला जरूर आणि यष्ट्यांच्या मागे खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. मला वाटते स्वप्नीलला माघारी परतावं लागतंय. गॉन. थँक्यू. फलंदाजाचं नाव कळवायचंय. अमय आलाय. थँक्यू सो मच. 12th मॅन असा असावा. इतक्या लांबून सुद्धा आवाज यावा. खूप चांगल्या प्रकारचा व्हॉइस. संतोष शाहरुख थँक्यू सो मच. उडवण्याचा प्रयत्न डावकरी हाताचा फलंदाज आला आहे आणि इथे थोडं फंबल. एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि 2 धावा सुद्धा धावून पूर्ण केल्या जात आहेत. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे क्षेत्ररक्षकाने गेलेली एक चूक आणि त्या चुकीचं कसं मोठ्या धावांमध्ये रूपांतर करायचं याचा नीट अभ्यास करून आलेले आहेत. खूप चांगलं मैदान. ज्यावेळेला ही स्पर्धा यशवंतनगरला व्हायची ज्यावेळेला ते T90चं ग्राउंड म्हणून आपण बघायचो तिथे मागे कोणत्या प्रकारे चौकार किंवा मोठ्या धावा मिळायच्या नाही. तिथे डिक्लेअर झोन असायचं आणि आता हे सर्कलचं मोठं मैदान. यावेळेला चेंडू हवेमध्ये खूप चांगला लॉफ्ट. क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेगमध्ये. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केली जाते. 34 षटक आतापर्यंत आपण बघत होतो आणि 3 षटकांची समाप्ती झाली. त्यावेळेला 26 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या पतनानंतर. 26 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर दॅट 3 ओव्हर. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. त्या 2 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार आपण ऐकणार आहोत. या ऐकूया तोपर्यंत डीजेला एक सुंदर गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 4थं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल आणि 4थ्या षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. विकास यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय आणि आता विकास बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतात. अगरत्न सारखी जतना केली
अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. विशाल नवीन फलंदाज. अक्षय आलाय. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. विकास यांचा पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या थोडा बाहेरून मागे निघून गेला. खूप चांगला गॅदर केला भावेशने. राऊंड विकेट जात असताना जो अँगल बनवायचा होता त्याच्यामध्ये तुर्तास यश मिळालं विकास यांना. आणि अक्षय मात्र बघायच्या भूमिकेमध्ये राहिला असं म्हणावं लागेल. बॅट थोडीशी लवकर आली आणि त्यामुळे चेंडू जातोय निर्धाव स्वरूपाने. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेला फुलटॉस. फुलटॉस नव्हे, हा बिमर सुद्धा आहे. आणि या बिमर वरती मारलेला हा फटका घेऊन गेला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6+1 टोटल. संत गतीने चाललेल्या धावपलकाला एक वेगवान त्याच्यास वेग प्राप्त व्हावा त्याच्यासाठी खेळलेला हा वेगवान फटका तो सुद्धा बिमरच्या रूपाने आलाय. म्हणजेच काय तर नेक्स्ट बॉल फ्री हिट मिळेल आणि या फ्री हिट वरती फलंदाजाला खूप मोठं लायसन मिळेल की याच्यावरती कोणत्याही प्रकारे खेळाडू बाद होऊ शकणार नाहीये. धावचित वगळता बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि खऱ्या अर्थानं आता 22च्या हाईटचा फायदा झालाय असं म्हणावं लागेल. कारण चेंडू हातामध्ये विसावला, मागे निघून गेलेला नाहीये. उसळी घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय आणि फ्री हिटचा तितकाचा फायदा उचलू शकले नाहीयेत. धावपलकावरती धावा जर आपण बघितल्या तर आहे 33. 4 चेंडू 4 विकेटच्या पतनानंतर 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 3-3-3-3-4 असं काहीसं चित्र दिसतंय. सन्माननीय सुरेशजी पटेल यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि पुन्हा एकदा अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. अक्षयला मैदान सोडावं लागतंय. सुरेशजी पटेल T90चे मेंबर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मंचावरती आले आणि त्यांच्या येण्यानंतर समोर विकेट सुद्धा आली आहे. म्हणजेच काय डिझेल वाजायला संधी मिळाली. थोडंसं आनंदाचं वातावरण. आता ते माहीत नाही की नक्की सुरेशजी पटेल यांचा सपोर्ट कोणाला असणार आहे. T90चे मेंबर आहेत त्यामुळे T90 नेहमी ज्या ज्या वेळेला स्पर्धा आयोजित करतात त्या त्या वेळेला त्यांचा एकच हेतू असतो की स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पाडावी आणि आपण ज्या दिवशी ही स्पर्धा घेतोय तो दिवस आपल्यासाठी उत्सवासारखा असावा. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या दिशेने येतोय. विनोद बंडा. विकासचा चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. इनसाइड आउट खेळलेत आणि चेंडू मात्र इनफिल्ड मध्ये चालाय. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. खराब निर्णय. कोणत्या प्रकारचं कॉलिंग नव्हतं आणि कॉलिंग नसताना इथे एक शॉट आहे म्हटल्यानंतर कोणतीही धाव दिली जाणार नाहीये. विनोद बंडा जसे आले तसे माघारी परत आहेत. का थँक्यू डिझाईन. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर म्हणजे पुरस्कर्ते म्हणून लाभलेले अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अण्णा यांना की आपण स्थानापन्न व्हायचंय. या मॅच नंतर आपल्याला क्वालिफायर एलिमिनेटरच्या मॅचेस बघायला मिळतील. नवीन फलंदाज विशाल. फलंदाजचं नाव कळवा. कुलदीप. क्या बात आहे कुलदीप. सॉरी कुलदीप, लांबून ओळखलं नाही. हो, यावेळेला यष्ट्यांसमोर आणि फलंदाजाला बाद दिलाय. थँक्यू डिजे. 4 षटकं संपलीत, 7 विकेट आणि 33 वरती धावफलक आहे. बघा यष्ट्यांसमोर आढळल्यानंतर फलंदाजाची जे काही एक्सप्रेशन होते त्या बघण्यासारख्या होत्या. परंतु अखेरकार पंचांनी बाद दिल्यानंतर आपल्याला मैदान सोडावं लागतं. म्हणूनच फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. आणि आता नवीन फलंदाज
त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रसाद चालेल, प्रसाद आलात, प्रसाद साळवी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आणि शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी तुषार गोलंदाजी मार्क वरती येतोय. T90 प्रीमियर लीग आपण पाहतात आणि या T90 प्रीमियर लीगचा हा थरार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणजे ही साखळी सामन्यातील शेवटची मॅच आहे आणि या शेवटच्या मॅचमध्ये कोणता संघ विजयी होतो यानंतर आपल्याला 2 क्वालिफायर, 1 एलिमिनेटर अशा प्रकारचे काहीसे संघ मिळतील. तुर्तास शेवटचा आणि अंतिम गोलंदाज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेट पडण्याची परंपरा कायम आहे. कुलदीपला मैदान सोडावं लागतंय. अजून एक हादरा. थँक्यू डीजे. 8वी विकेट आली आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. विशाल जरा नाव कळवलं तर बरं होईल. रितेश आहे, रितेश पाटील नवीन फलंदाज आणि चांगला स्टार्ट यावेळेला बॅटच्या राडामध्ये. इथे 6 शिवाय दुसरा शब्दच येणार नाही आणि चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून जात असताना षटकार दापलक्यामध्ये ऍड होईल. थँक्यू 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 एम ई पाजी. आपण पाण्याची व्यवस्था करून दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. दापलकरती धावा 39 आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. या मॅचला रंगतदार बनवण्यासाठी येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 3 मोठे बटके मारावे लागणार आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिल्यासारखं वाटलं. सबमरिंग पद्धतीची ही डिलिव्हरी. मागे जात होता, चेंडू अडवला गेला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. ओ आता इथे चेंडू केव्हा कधी टाकला कळायला मार्ग नाही आहे. त्यामुळे मला वाटते दुसरी धाव सुद्धा धावफलकामध्ये ऍड होईल. दोन धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यानंतर 41 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा माफ करा खेळ झालाय. उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग होतीये. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत एकच धाव. बघा वातावरणामध्ये थोडीशी खराबी असल्याकारणाने चेंडू उंच गेल्यानंतर दिसत नाही कुठे नक्की गेलाय. त्यामुळे इथे जास्त उंच गेलेले चेंडूला जज करून झेल टिपणं सुद्धा तितकीच मोठी टास्क आहे फिल्डरसाठी. ओव्हर द विकेट उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच पुन्हा एकदा वळून सांगतात वाईड. अतिरिक्त धावा आणि ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारच्या काही धावा येतात त्यावेळेला ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगमध्ये मॅच काही अंतिम चरणामध्ये येते त्यावेळेला या धावा थोड्याशा अडचणीची बाब ठरतात, अडचणीचं कारण ठरतात. कारण 1 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 3, 1 बॉल 1 अशा स्थितीमध्ये या सर्व धावा आपल्याला आठवायला लागतात आणि मग नंतर पश्चाताप केल्या वगैरे दुसरा काही पर्याय नसतो. इथे पुन्हा एकदा एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. 44 वरती धावफलक गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकामधील या इनिंगमधील. बघूयात कशा प्रकारचा पवित्रा या चेंडूवरती असणारे फलंदाजाचा, किती धावांची मोहर लगावली जाते हे सुद्धा आपण बघणार आहोत. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, खूप चांगल्या रीतीने चेंडू खेळला गेला. विशाल पाटील स्वतः चेंडूवरती आले. एक धाव कंप्लीट. चेंडू सोडला की सुटला कळायला मार्ग नाही आहे तोपर्यंत 2 कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न. एकाच्या बदल्यामध्ये 3 धावा इथं येत आहेत आणि या 3 धावांशी 5 षटकं कंप्लीट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती आहेत आणि 48चं लक्ष 48चं लक्ष ठेवलं गेलंय ते T90 चॅलेंजर्स या संघाकडून R11 या संघासमोर.
प्रेम माहिती नाही काय थँक्यू डीजे. चला आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. T90 प्रीमियर लीग 2025 मध्ये क्रिकेट विथ पॅशन या टॅगलाईनला आपण बघतोय त्या नावाखाली. आणि खरोखर खूप चांगली स्पर्धा. काही निवडक मॅचेस, काही निवडक खेळाडू, त्यांच्यामध्ये त्या निवडक खेळाडूंमध्ये जर्सी एक समान एक संघामध्ये आणि इनामी राशी ही भव्य दिव्य. आणि अशा प्रकारच्या T90 प्रीमियर लीगमध्ये मोठमोठ्या खेळाडूंनी खेळण्याची पसंती दिली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आले भावेश जैन आणि त्यांच्या साथीनं. अखिलेश आहे का खाली? येस, अखिलेश यादव. विनोद बंडा गोलंदाजी मार्कवरती. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. हो इनसाइड आउट. काय जबरदस्त फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. आतून बाहेर निघणारा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. कट होणारा चेंडू होता, बाहेर निघत होता. पाहिलं तिथं भावेश जैनने आणि त्यानंतर मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. एक सेफ सुरक्षित फटका. त्याने दिला 4 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा कट करायचा होता. यावेळेला आलोंकी कार्पेट खेळले. चेंडू वेगाने निघून गेला. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि यावेळेला कव्हर क्लिअर करतोय. अजून एक चौकार लगातार बॅक टू बॅक. दुसरा. थँक्यू डीजे. आजही या फटक्यांना खूप मोठी किंमत आहे, खूप मोठी व्हॅल्यू आहे आणि खूप मोठं समाधान आहे हे फटकं मारल्यानंतर. जे हे फटके खेळताना फलंदाज दिसतात ते का ते सुद्धा सांगलेले. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन टप्पा पडलाय. 1 बाउन्स. सीमारेखा पार. चौकार लगातार तिसरा. R11 लगातो 6. परंतु इथे 3 लगातार चौकार मारून ग्रेट स्टार्ट करून दिला भावेश जैननं विनोद बंडाच्या अगेन्स्ट. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली खरी पॉवर दाखवायला लागलेत ते भावेश. आणि विनोदने अखेरकार एक चांगला कमबॅक केला. थोडा चेंडू मागे ठेवला आणि गतीमध्ये थोडं परिवर्तन घडवून आणलं आणि त्यामुळे भावेश बीट झाला. शेवटच्या क्षणाला बॅट थांबवावी लागली आणि त्यामुळे निर्धाव चेंडू सुद्धा येतोय. कमबॅक करणं नितांत गरजेचा. विकेट खूप महत्वाची आता बनली आहे. त्याचं कारण असं आहे टार्गेट तितकं मोठं नाही जे 5 षटकामध्ये अपेक्षित होतं. जे 60-70 या धावांना बघण्याचा विचार करत होते परंतु तसं झालं नाही. आणि आता 48 धावांचा पाठलाग करत असताना ज्या काही पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा गेल्यात त्या आस्किंग रन रेटच्या वरच्या आहेत आणि त्यामुळे इथे खूप विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागते ही T90 चॅलेंजर्सच्या गोलंदाजांना, खास करून विनोद बंडाला. शेवटचा अंतिम चेंडू 13 धावा. हो यावेळेला पुन्हा एकदा खडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट. परंतु जर का तुमच्या शरीरापासून लांब चेंडू आहे आणि त्याला जर का तुम्ही पाय हलवून खेळला नाहीत तर मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क दूरपर्यंत होत नाही. तसंच झालं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती बिनबाद. R11 लगातो 6 या संघाच्या. थँक्यू. येस सर संजय मल्होत्रा यांना आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून गेले कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना महाराष्ट्रभर भ्रमण आणि त्याचबरोबरीनं एक प्रचंड अनुभव अंपायरिंगचा. नवीन गोलंदाज आल्यात आणि यावेळेला भावेश जैन याच्यासाठी हा चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. शेवटपर्यंत वाट बघितली परंतु वाट बघता बघता वाट कधी लागली कळलं नाही. चेंडू गेला सीमारेखा पार. षटकार.
19 धाबा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला. भावेशची बॅट आता तळपली आहे आणि भावेशची ज्या प्रकारचे शरीरयष्टी आहे किंवा त्याची खेळण्याच्या प्रती असलेली तिची ती बॉडी लँग्वेज आहे, त्याचा तो अप्रोच आहे, तो बघून असं वाटत नाही आहे की या मॅचपासून त्या कधी लांब जाऊ शकतात. या मॅचमध्ये पुढे इन आहेत, मॅचच्या जवळ आहेत आणि ही मॅच जिंकण्यासाठी त्यांचा जो अप्रोच आहे तो अगदी पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे ही मॅच त्यांच्या जवळपास असल्यासारखं आहे. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होते जरूर, परंतु ती एक धाव एकाच धावेवरती समाधान त्यांना मानावं लागतंय. सिंगल मिळतीये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तिथे करा ओव्हरथ्रोच्या रूपाने फटका आलाय. 22 वरती बिनबाद 4 चेंडू झालेत. नक्की फटका काय खेळला होता लक्ष नसल्या कारणानं कळलं नाही, परंतु ओव्हरथ्रोच्या रूपाने जरूर ही धाव घेण्याचा प्रयत्न म्हणजे 2 धाबा या चेंडूवरती मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. संतोष शाहरुख बॅटिंगमध्ये तितकीशी चांगली कमाल नाही दाखवता आली, आता बॉलिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. खूप चांगला कंट्रोल यावेळच्या चेंडूवरती बघायला मिळाला आणि पुन्हा एकदा हटबळ अखिलेश यादव यांना आपण बघतोय. अखिलेशने ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगली गोलंदाजी केली, मला वाटतं मेडन हाताळली, त्यामध्ये 2 विकेट घेतल्या होत्या आणि तिथून जी काही सुरुवात झाली होती R11 लगातो 6ची ती मात्र तशीच कायम राहिली असं मी म्हणेल, कारण मोठ्या प्रमाणात धाबा आलेला नाहीत. यावेळेला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आल्यानंतर चांगला झेल आणि संपलाय अखिलेश यादवचा खेळ. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा R11 या संघाला. गणेश बाबा थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने विशाल पाटील. इक्वेशन काय सांगतेय? 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. नवीन गोलंदाज बॉलरचं नाव कळवा विनोद. सचिन प्रसन्न आहे. यस प्रसन्न. प्रशांत आहे. प्रशांत दुमडा. अच्छा प्रशांत दुमडा गोलंदाजी मार्कवरती. खूप दिवसानंतर प्रशांतला मैदानात बघतोय आणि प्रशांत पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतात. एक काळ एक वेळ अच्छा 8-9 वर्षापूर्वी मागे जाल. खूप चांगला खेळ ॲज अ बॉलर म्हणून प्रशांत यांचा आपण अनेक वेळा पाहिला आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नव्हे तर स्वतः हा फॉलोथ्रोमध्ये झील घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडूने जितका वेळ वरती फिरला तितका वेळ प्रशांतला फिरायला लावलं आणि चेंडू धरणीला दान झालाय. कॅच सुटलाय. भावेशचा जो भावेश इन्फॉर्म आहे त्याने खूप चांगल्या रीतीने धावा कुठल्या पटकावल्या आणि त्या धावा पटकावल्यानंतर मात्र आता एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आणून ठेवलंय. विशाल पाटीलसाठी हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. 48 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 9-9:30च्या आसपासचा धावफलक ठेवण्याचा प्रयत्न गरज होती आणि असं असताना पहिल्या षटकामध्ये झालेली ती लयलूट आणि दोन्ही षटकं ही आस्किंग रन रेटला पार करणारी आहेत. यावेळेला हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलेला फटका. ओ यावेळेला प्रयत्न जरूर, परंतु चेंडू गेला सरळ निघून सीमारेखा पार. षटकार 6 धावा. हेलिकॉप्टर पद्धतीचा हा फटका बघायला मिळाला आणि त्यावेळेला मेडुगेटच्या डोक्यावर मारलेला हा षटकार 6 धावांसाठी. विशाल पाटील पुन्हा एकदा
क्रॉस बॅटेड फटका आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली आणि तोपर्यंत एक धाव सुद्धा घेतली जाते. माहीत आहे विजय जवळजवळ दृष्टिक्षेपात आल्यासारखं आहे, कारण भावेश ऑलरेडी सेट आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो जोपर्यंत येईल तोपर्यंत धावा बऱ्यापैकी जमवलेल्या आहेत, ज्या आस्किंग रन रेटच्या वरती आहेत. 15 चेंडू आणि 17 धावांची आता गरज या मैदानावरती. जर का या धावांच्या इक्वेशनचा विचार केला तर तितक्या लांब नाही आहेत, तितक्या मोठ्या नाही आहेत. ओहो, यावेळेला भावेशने सुद्धा हेलिकॉप्टरच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा तितका खासा संपर्क नाही. आणि ही शांत चित्ताने चाललेली मॅच शांत चित्तानेच फिनिश होण्याचे काहीसे संकेत आहेत. यानंतर क्वालिफायर मॅच खेळवली जाईल, त्यानंतर एलिमिनेटर मॅच असेल आणि त्यानंतर फायनलचा सामना. अशा 3 मॅचेस इथून पुढे आपल्याला बघायला मिळणार आहेत. तुर्तास प्रकाश दुमडा काय इथून पलटवार करून देतात का, कशा प्रकारे कमबॅक करतात हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. कारण इथे विकेट खूप महत्त्वाची आहे. जर का मैदानाच्या आतमध्ये असलेले दोन्ही फलंदाज हे जर का इथे बॅक टू बॅक बाद होतात तर मात्र एक पलटवार T90 चॅलेंजरच्या माध्यमातून होतोय असं बोलू शकतो, परंतु तसं काही नाही आहे. हा बॅटच्या रडारमध्ये आणि त्याला दिशा देत असताना चेंडूला पाठवलाय लांबच लांब, उत्तुंग आणि शानदार षटकार, 6 धावा. थँक्यू. सन्मान्य जयेशजी भोईर, आपणास विनंती, आपण मंचावरती या. जयेशजी भोईर, आपणास विनंती, आपण या. बारा चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. जयेश भोईर, चला. चौथं षटक. बॉलरचं नाव एकदा कळवा. प्रशांत, नाव सांग. अक्षय, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती आणि समोर विशाल पाटील आहे. ओ, जागा बनवली होती, पोझिशन मध्ये आले होते, परंतु क्षेत्ररक्षक काय त्याच्या खाली येत आहेत का, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आला तोपर्यंत विशालने 2 धावा धावून कंप्लीट केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळाली. आता इक्वेशन थोडी बॉल टू रनच्या आतमध्ये असताना अशा प्रकारचा फटका येणं, अशा प्रकारच्या धावा बनणं हे अजून जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. म्हणजे ही मॅच थोडी लांब आहे. या मॅचच्या जवळ जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि अक्षयकडे हिरो बनण्याची ही मोठी संधी आहे. इथून जर का एकही धाव न देता विकेटवरती विकेट आल्या तर कदाचित ही मॅच बनू शकते आणि त्याचा शिल्पकार स्वतः अक्षय बनू शकतो. आणि कदाचित या चेंडूवरती तो प्रयत्न सुद्धा झालाय. निर्धाव चेंडू येतोय, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू डॉटच्या स्वरूपाने. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अक्षय. विशाल पाटील साठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ओ डायरेक्ट हिट आणि अखेरकार भावेश जैनला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन, अजून एक आदरा. कमाल झाली तबला पे आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली तबला पे आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली. थँक्यू डीजे. बघा, जी मॅच रन बॉलच्या आतमध्ये होते ती आता बॉल टू रन झाली. म्हणजे कुठे ना कुठेतरी अक्षयने तो प्रयत्न केलाय. भले आम्ही या मॅचला जिंकू किंवा हारू हा वेगळा पाठ राहिला, परंतु ही मॅच जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं काहीसं सांगतोय विकास. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. विशाल पाटील याच्यावरती खूप मोठी आता जबाबदारी येऊन राहिली आहे, कारण भावेश जो दावा बनवत होता तो मैदानाबाहेर गेला आणि यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा आलेला हा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय. म्हणूनच म्हणतात ना, क्रिकेटमध्ये अतिरिक्त धावा या जास्त त्रासदायक असतात.
जास्त मनाला टोचणारे असतात. त्याचं कारणही तेच आहे, कारण एक्स्ट्राच्या रूपाने ज्या वेळेला धावा येतात त्यावेळेला बॉलही काउंट होत नाही. म्हटल्यानंतर तुम्हाला तो बॉल पुन्हा टाकावा लागतो. आणि म्हणूनच केव्हा केव्हा ओहो यावेळेला समोरच्या दिशेने डायरेक्टली आमच्या समालोचन कक्षामध्ये चेंडूला पाठवलंय डाऊन द ग्राउंड. षटकार, 6 धाबा, 2 धावांची अजूनही गरज. थँक्यू दिसे. आणि त्या धावा ज्या आहेत म्हणजे कधी कधी म्हणतात ना 2 वाईट 3 वाईट 2 नो एक्स्ट्राच्या पण अशा प्रकारचे काही ज्या धावा येतात त्यावेळेला चेंडू टाकले जातात. त्यावेळेला कधी कधी 4 षटकांची मॅच 5ची होते, कधी 5ची 6ची होते आणि काही वेळेला जास्तच खराब झाली तर 2 षटकं सुद्धा एक्स्ट्रा जातात. पुन्हा एकदा मॅच फिनिश ऑन हिज ओन स्टाईल. विशाल पाटीलनं मॅचला संपवलं आणि सामना जिंकला. R11 लगातो 6 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जाते T90 चॅलेंजर्स. हार्ड लक टीम T90 चॅलेंजर्स. मनी कॉंग्रॅच्युलेशन R1 लगातो 6. आणि आता आपण जाणार आहोत या पुढच्या मॅचकडे.